जय मित्रांनो, तर आता नवीन पोलीस भरती नेमकी कधी निघेल तर याच्याबद्दलची एक ऑफिशियली अपडेट आलेली आहे। तर ती अपडेट नेमकी काय आहे तर याबद्दल आपण आता सविस्तरपणे चर्चा करणार आहे। त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका। चॅनलला जर तुम्ही आतापर्यंत आपल्या नवीन असाल तर पोलीस भरतीची प्रत्येक अपडेट मी आपल्या चॅनलवर टाकत असतो। या मागच्या भरतीमध्ये तुम्ही बघितले, करंटच्या भरतीमध्ये तुम्ही बघितलेलं असेल, प्रत्येक अपडेट मी पोलीस भरतीची देत आलेलो आहे। याच्या समोर पण आगामी येणाऱ्या पोलीस भरतीची पण प्रत्येक अपडेट मी तुम्हाला देतच राहील। त्यामुळे जे आतापर्यंत आपल्या चॅनलला नवीन असाल त्यांनी प्रत्येक अपडेटसाठी आपल्या चॅनलला, पोलीस भरतीच्या प्रत्येक अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। तर आता आपण बघूयात की आता नेमके अपडेट काय आलेली आहे। तर आता एसआरपी अपडेट क्रमांक 7 दौंड कडून ही अपडेट आलेली आहे। तर विषय आहे पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पर्यंतच्या पदांची मंजूर, हजर व रिक्त पदांची माहिती सादर करण्याबाबत। तर एक वेळेस सविस्तर तुम्हाला वाचून सांगतो। तर उपरोक्त संदर्भ व विषयान्वये महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पर्यंतच्या पदांची निशस्त्र संवर्गातील, चालक संवर्गातील, सशस्त्र संवर्गातील व तांत्रिक संवर्गातील पदांची मंजूर, हजर व रिक्त पदांची पदनिहाय माहिती पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांना सादर करावयाचे असल्याने या गट आस्थापनेवरील पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदांच्या पर्यंतच्या पदांची माहिती उलट टपाली या कार्यालयास सादर करावी। तर अशा प्रकारे हे एसआरपी गट क्रमांक 7 दौंड कडून एक पत्र आलेलं आहे की जे आतापर्यंत पोलीस शिपाई ते एएसआय पर्यंतचे जे पद रिक्त असतील त्याची ऑफिशियली माहिती पोलीस महासंचालक यांना देण्यात यावी, अशा प्रकारचं एक ऑफिशियली अपडेट आलेला आहे। तर आता आपल्याला माहिती आहे की आता नाशिकच्या काही जागा आपल्या समोर डिस्प्ले झालेल्या आहेत। त्याच्यानंतर बऱ्यापैकी काही ठिकाणच्या जागा आपल्या समोर डिस्प्ले झालेल्या आहे की आता नेमक्या आगामी भरतीमध्ये जागा किती निघणार आहे। तर अशा प्रकारे आता भरतीबद्दल जर बोलायचं सांगायचं, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं होतं, हा एक प्रकारचा आपल्याला अंदाज येऊन जातो अशा प्रकारच्या परिपत्रकामधून दौंड एसआरपीएफच्या की भरती लवकरच होणार आहे। आता ही प्रोसेस जाऊ दे मित्रांनो, हे पोरं ट्रेनिंगले गेले की आता समजा हे या भरतीचे करंटचे मुलं जून महिन्यामध्ये तरी ट्रेनिंगला जातीलच, जिल्हा पोलीसची असो की एसआरपीएफची असो। तर आता हे ट्रेनिंगला गेल्यानंतर मी आधी पण तुम्हाला सांगितलेलं आहे की नोव्हेंबर डिसेंबर मध्ये आपली ऍड येण्याची दाट शक्यता आहे। सेम प्रोसेस या भरतीची जशी झाली तशीच सेम प्रोसेस आता या भरतीची पण नोव्हेंबर डिसेंबर मध्ये अर्ज भरणं चालू झाले होते आणि आता मे महिन्यामध्ये आपल्याला संपूर्ण प्रोसेस आपल्याला संपन्न होताना दिसत आहे। फक्त आता जॉईनिंग लेटर यायचे बाकी आहेत मुलांचे, त्यामुळे आता फक्त नोव्हेंबर डिसेंबर मध्ये या नवीन भरतीचे पण लवकरच आता जाहिरात येण्याची शक्यता आहे। नोव्हेंबर डिसेंबर तुम्ही टार्गेट ठेवा, नोव्हेंबर डिसेंबर मध्ये नक्कीच आपली ऍड येणार आहे। गाफल राहू नका, एकही दिवसाचा खंड पडू देऊ नका। सोबतच आता याच्या समोर आता मी ज्या काही पोलीस भरतीच्या प्रॉपर अपडेट येत राहतील त्या आपल्या चॅनलवर टाकणारच आहे। सोबतच आता तुम्हाला आणखी कोणत्या विषयावरती व्हिडिओ पाहिजे तर तो पण मी सविस्तरपणे आपल्या चॅनलवरती टाकणार आहे। त्यामुळे जे कमेंट करा, मी त्या विषयावरती नक्कीच व्हिडिओ बनवणार आहे। त्यामुळे जे आतापर्यंत आपल्या चॅनलला नवीन असताल त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। जय हिंद।